विकास विभाग जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम सक्षम महिला सशक्त महाराष्ट्र सांस्कृतिक कार्यक्रमांना आपण सुरुवात करतोय। सगळ्यात आधी मला सांगा की तुम्ही सगळ्याजणी तयार आहात आनंद घ्यायला? एकदा सगळ्या कलाकारांसाठी आपले वादक इथे बसलेले आहेत, गायक येत आहेत, जोरदार टाळ्या, अतिशय उत्साहाच्या अशा टाळ्या, महिला दिनाच्या उत्साहाच्या टाळ्या तुमच्याकडून येऊ देत। सक्षम महिला सशक्त महाराष्ट्र आणि जागतिक महिला दिनानिमित्त आजचा हा कार्यक्रम इथं संपन्न होतोय। हा आहे स्त्रीत्वाचा सन्मान आणि हा आनंद साजरा करण्यासाठी तुम्ही सगळेजण आज बरोबर आहात आणि सर्व गायक वादक कलाकार आज तुमच्यासाठी इथं आलेले आहेत। आपण सुरुवात करणार आहोत एका प्रार्थनेने। या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गाणी आहेत, नृत्य आहे, पोवाडा आहे आणि नृत्य नाट्य अशा सगळा भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम आपल्या सगळ्यांना इथे पाहता येणार आहे, अनुभवता येणार आहे। सुरुवात करूया एका प्रार्थनेने। माणसाने माणसाशी माणसासम वागणे। ऐकूया। हॅलो चेक। हॅलो हॅलो हीच अमुची प्रार्थना, हेच अमुचे मागणे। हीच अमुची प्रार्थना, हेच अमुचे मागणे। माणसाने माणसाशी माणसासम वागणे। हीच अमुची प्रार्थना, हेच अमुचे मागणे। माणसाने माणसाशी माणसासम वागणे। हीच अमुची प्रार्थना। धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे। धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे। एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे। अनपुना पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे। माणसाने माणसाशी माणसासम वागणे। हीच अमुची प्रार्थना।
अतिशय सुंदर सुरुवात झालेली आहे. आपल्याला जर आठवत असेल तर ही प्रार्थना म्हणजे एका शाळेतली प्रार्थना आहे. जेव्हा आपण शाळेत जातो तेव्हा सगळ्यात आधी पूजा केली जाते किंवा वंदन केलं जातं ते सरस्वतीला. सरस्वतीचं, शारदेचं नमन करून, वंदन करून आपण शाळेमध्ये प्रवेश मिळवतो. आणि तिथे केवळ आपल्याला पुस्तकी ज्ञान मिळत नाही, तर पुस्तकांच्या बाहेरचे अनेक संस्कार मिळत असतात. आणि म्हणूनच शारदेचं नमन, शारदेकडून मिळालेलं ज्ञान, विद्या आणि संस्कार हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात. त्यामुळे आजच्या कार्यक्रमामध्ये जसं आपण शाळेत प्रार्थना म्हणतो, सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभम करिष्यामी प्रसन्ना भव सर्वदा, तर तसंच आपण शारदेचं नमन करणार आहोत. आणि हे असणार आहे एक नृत्य. जय शारदे वागेश्वरी. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया या सर्व नृत्यांगनांचं. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी, वागीश्वरी. जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. ज्योत्स्ने परी कांती तुझी, ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा. ज्योत्स्ने परी कांती तुझी, मुखरम्य शारद चंद्रमा. उजळे तुझ्या हास्यातुनी, उजळे तुझ्या हास्यातुनी, चारी युगांची पौर्णिमा. तुझी कृपेचे चांदणे, तुझी कृपेचे चांदणे, नित वर्षू दे आमच्या शिरी, नित वर्षू दे आमच्या शिरी. वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी, विधि कन्यके विद्याधरी वागीश्वरी, वागीश्वरी. जय शारदे वागीश्वरी. अतिशय सुंदर असा नृत्याचा आनंद आपण घेतला. तुम्हाला सगळ्यांना आवडतोय का कार्यक्रम? नाही वाटत आहे खरंच? आपण महिला दिनानिमित्त इथे एकत्र आलोय, त्यामुळे आपण एक सुरात जर आपण छान जोरात टाळ्या वाजवल्या तर ह्या सगळ्या कलाकारांना खूप आनंद होईल. वा वा वा. हा आवाज इतका सुंदर असतो ना प्रत्येक कलाकारासाठी की असा छान भरगच्च, आणि टाळी मनापासून वाजते की नाही हे देखील कळतं बरं का सगळ्यांना. त्यामुळे यानंतर आपण कार्यक्रमामध्ये पुढे जाणार आहोत. आपण शारदेचं स्तवन केलेलं आहे आणि आता आपण जाणार आहोत पंढरपूरला. आपल्या सगळ्यांचंच महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे विठू माऊली. आणि आपण अनेकदा विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती बघत असतो, बऱ्याचदा आपल्याला भेट म्हणून ती मिळत असते.
पण प्रत्यक्ष पंढरपुरात जर आपण बघितलं तर विठ्ठल आणि रखुमाई यांची देवळं वेगवेगळी आहेत. आपल्याकडे खूप छान छान लोककथा असतात. तर एका लोककथेमध्ये असं सांगितलंय की रखुमाई ही विठ्ठलावर रुसलेली आहे आणि त्यामुळे ती एका ठिकाणी दुसरीकडे ती जाऊन बसते. आणि तुम्ही रुसता का कधी? नाही? तर रखुमाई जी रुसलेली आहे तिचा रुसवा काही लगेच निघत नाही. म्हणजे विठ्ठल तिला मनवण्यासाठी येतो लांबून, पण लगेच काही रुसवा ती सोडत नाही. आणि त्यामुळे असं म्हणतात की पंढरपुरी जर आपण आजही गेलो तर विठ्ठलाचं मंदिर हे वेगळं आहे आणि रखुमाईचं मंदिर हे वेगळं आहे. दोघे जण अजूनही वेगवेगळ्या ठिकाणी उभे आहेत, पण आपल्यासाठी म्हणाल तर विठ्ठल रखुमाई ही एक जोडी आहे. विठ्ठलाशिवाय रखुमाई, रखुमाईशिवाय विठ्ठल, शिवाशिवाय शक्ती, शक्तीशिवाय शिव, हे सगळे अपूर्ण आहेत. आणि म्हणूनच आजच्या महिला दिनी देखील महिला आणि पुरुष यांची एक छान टीम जिथे असेल तर तिथेच अतिशय चांगला असा महिला दिन साजरा होतो. आज आपल्याकडे अनेक पुरुष अधिकारी वर्ग देखील इथे आलेला आहेत. आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया, कारण त्यांच्या अतिशय एका म्हणूया आपण सहकार्याने किंवा समभावाने हा सगळा कार्यक्रम इथं संपन्न होतोय. आणि रखुमाई जेव्हा रुसते तेव्हा काय होतं हे वर्णन करणारं पुढचं गीत आपल्यासमोर सादर होतंय. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण आमच्या कलाकारांचा स्वागत करावं आणि त्यांना प्रोत्साहित करावं. आपल्या समोर येते संजना, संजना आणि विद्या. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना.
अतिशय सुंदर गीतांनी आणि नृत्यांनी आपण हा सांस्कृतिक कार्यक्रम हळूहळू पुढे बहरत चाललेला आपण पाहतोय. आई हे नेहमी देवीचं रूप असतं किंवा देवीला आपण आई मानतो. तर आपली आई कशी असते की बहुतांशी ती प्रेमळ असते, मायाळू असते. पण एकदा का आई चिडली की आपल्या सगळ्यांनी कधी ना कधीतरी धपाटे खाल्लेलेच असतील. खाल्लेत ना? सगळ्यांच्या चेहऱ्यावर छान स्मितहास्य आलेलं आहे, त्यामुळे उत्तर मला मिळालेलं आहे. तर अशी आई की जी प्रेमळ आहे, मायाळू आहे आणि कधी कधी मात्र ती दुर्गेचं रूप देखील धारण करते. आणि अशाच एका देवीचं म्हणजेच रेणुका मातेची प्रार्थना आता आपण ऐकणार आहोत विद्याकडून. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय. जैसी वत्सा लागी गाय तैसी अनाथांची माय. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. हा केसरशी घाई घाई. हा केसरशी घाई घाई. वेगे धावतची पायी. वेगे धावतची पायी. आली तापल्या उन्हात नाही आळस मनात. आली तापल्या उन्हात नाही आळस मनात. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. खाली बैस घे आराम. खाली बैस घे आराम. मुखावरती आला घाम. मुखावरती आला घाम. विष्णुदास आदराने वारा घाली पदराने. विष्णुदास आदराने वारा घाली पदराने. माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. माझी रेणुका माऊली. माझी रेणुका माऊली. माझी रेणुका माऊली. माझी रेणुका माऊली. हो माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची सावली. कल्पवृक्षाची सावली. कल्पवृक्षाची सावली. वा, क्या बात है विद्या. खूप सुंदर. आपण जशी आरती करतो देवीची, देवतांची, तशीच आर्त भावनेने आपण साथ घालतो ती निसर्गालाही. कारण मुळात आरती या शब्दाचा अर्थच हा आहे की आर्त भावनेने आपल्या इष्टदेवतेला पूजणं. आणि निसर्ग हे देखील एक, खरं तर आपण म्हणतो की परमेश्वराचं, त्या विधात्याचंच एक रूप आहे. चला तर मग आपण जाऊया पुढच्या गाण्याकडे, जिथे आपण निसर्गाला साथ घालतोय अगदी मनापासून.
निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे ला 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 ला. ओ हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे ला 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 ला. हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा विरविरणारे गीत गारे धुंद भारे ला 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 ला. हो हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे ला 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 ला. गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते गुलाबी हवाशी मंद मंद वाहते शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते सुगंधी फुलांना नशा झाली सडा शिंपिला जणू प्रीतीने हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे ला 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 ला. संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवेसे नव्या संगीतातले तराणे नवे असे कुणी सोबती मला मिळाया हवेसे जन्म हे जगावे विश्व हे बघावे एक रूप भावे संग साथीने हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे ला 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 ला. हो नवे पंख पसरा उंच उंच लहरा नवे पंख पसरा उंच उंच लहरा विरविरणारे गीत गारे धुंद भारे ला 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 ला. थँक्यू सो मच. क्या बात है शार्दूल, धन्यवाद. आणि छान जोरात टाळ्या वाजवल्याशिवाय इथे ऐकू येत नाही काही. आपल्याला आणखी अजून खूप छान छान गाणी ऐकायची आहेत, खूप छान नृत्य पाहायची आहेत. त्यामुळे असा मस्त आपल्याकडे भरगच्च कार्यक्रम आहेच. आपण आता निसर्गाच्या सानिध्यात आलेलो आहोत. एक छान मस्त सूर एक आपल्याला मिळालेला आहे आणि याच्यानंतर आपल्या समोर सादर होणार आहे एक नृत्य. निसर्गाच्या आपण जवळ आलेलो आहोत. आता आणखी थोडंसं जवळ जाऊया आणि अनुभवूया हे नृत्य. जोरदार टाळ्यांच्या गजरात आमच्या कलाकारांचं स्वागत करा. बरसन
शरण कमल नीत चूम चूम के बरसन लागी बदरिया झूम झूम 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 के। क्या बात है, अप्रतिम अप्रतिम नृत्याविष्कार आपण पाहिला. आपल्या भारतीय परंपरेमध्ये लोककला असो किंवा शास्त्रीय नृत्य असो, नृत्य त्याच्यामधला पदन्यास त्याच्यामधल्या उत्तम हालचाली या सगळ्यांनी कुठेतरी आपल्या कामाचा शीण हा कमी होतो आणि त्याचबरोबर जे बघणारे असतात त्यांच्यासाठी देखील तो एक अतिशय आनंदाची अनुभूती असते. आपण शास्त्रीय नृत्यानंतर जेव्हा लोकनृत्याकडे वळतो तेव्हा आपल्या महाराष्ट्रीय परंपरेमध्ये गणानंतर येते ती गवळण. आणि गवळण म्हणजे श्रीकृष्ण लोणी चोरत असतो आणि या सगळ्या गवळणी आहेत. गवळणींची अडवणूक करतो आणि कृष्णाचा आणि त्या गवळणींचा संवाद जो आहे ते या गवळणीमधून आपल्याला दिसून येतो. आणि कितीही जरी या गोपिकांनी श्रीकृष्णाला नावं ठेवली, त्याच्या तक्रारी केल्या, तरी तो सगळा लटका राग असतो आणि तो छानपैकी आपल्या या कलेमधून लोकसंस्कृतीमधून आपल्याला दिसून येतो. तर यानंतर आपल्यासमोर सादर होणार आहे गवळण आणि सादर करते आहेत श्रीरंग आणि सर्व कलाकार. या गाण्यात तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. अत्यंत प्रसिद्ध असं गाणं आहे, त्यामुळे गाल ना सगळे माझ्याबरोबर. मला खूण करतो, माहिती आहे तुम्हाला गाणं हे, आणि तुम्ही आपोआप सुरू करू शकता. आता काय तर ऐक. चालेल. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना मोहना. 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 आले संत घरी तरी काय बोलून शिणवावे. ऊस गोड लागला म्हणून काय मुळासहित खावे. प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे. गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना मोहना. देवांगी आला म्हणून काय भलतच बोलावे. चंदन शीतल झाला म्हणून काय उघडून या प्यावे. भगवी वस्त्रे गेली म्हणून काय जगत नाडावे. आज्ञा विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना मोहना. आता जरा पुढे सांगते. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना मोहना. परस्त्री सुंदर झाली म्हणून काय फळे चोढावी. अनसुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी. अनसुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी.
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना मोहना. सद्गुरु सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा. नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी दावावा. घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा. एका जनार्दनी म्हणे हरी हा गुप्तची वळखावा. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना मोहना. हरे कृष्णा हरे कान्हा मनरंजना मोहना. वा वा वा, क्या बात है. इथे इतकं सुंदर गाणी तर सुरूच आहेत, पण खरं सांगू का की तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे छान प्रसन्न हावभाव आणि तुम्ही छान मस्त टाळ्या वाजवताय, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहात, हे बघून खूप छान वाटतंय. आणि आणखी अशीच जर तुमच्या सगळ्यांची म्हणजे वरती आणि खालती जे सगळेजण बसलेले आहेत त्यांची आणखी अशी इन्व्हॉल्वमेंट वाढली ना की मग कार्यक्रमाची रंगत काहीतरी वेगळीच असते, ज्याला म्हटलं जातं की अवघा रंग एक झाला. म्हणजे इथले कलाकार आणि आपण देखील एक कलाकारच असता, कारण त्या कलेतून तुम्ही कनेक्ट होत असता, तुम्ही जोडले जात असता. तर तयार सगळेजण. पुन्हा एकदा एक अतिशय लोकप्रिय असं गाणं म्हणण्यापेक्षा लोकपरंपरेतली ती एक कला आहे. आपल्याला संत परंपरा मोठी लाभलेली आहे, ज्ञानोबांची ओवी आहे, तुकोबांचा अभंग आहे आणि एकनाथांचं भारूड आहे. त्यामुळे आत्ता येणार आहे विंचू. तर या गाण्यामध्ये तुम्हा सगळ्यांचा कोरस आम्हाला हवा आहे, मिळणार ना? विंचू चावाला सगळेजण एकत्र म्हणणार ना? चला तर मग सुरू करूया. सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर. आडवा डोंगर आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. अग ग 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 अग ग ग ग ग देवा रे देवा. आता बाया बाया बाया, आता काय मी करू, आता कोणाला सांगू, आता दादा दादा दा. अगं बाया बाया बाया, अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला. हो महाराज महाराज, काय झालं काय काय की? काम क्रोध विंचू चावला, अरे रे रे तम घाम अंगाशी आला. महाराज. त्याने माझा प्राण चालिला. अगं आई ग. अरे विंचू चावला महाराज. विंचू चावला महाराज. विंचू चावला. अगं ग ग ग ग विंचू चावला, देवा रे देवा. विंचू चावला, आता काय मी करू, विंचू चावला, अगं ग ग ग ग विंचू चावला, अगं आयो आयो आयो. विंचू चावला. अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला. हो मनुष्य इंगळी अति दारुण. हा हा, म्हणजे अति दारुण. हे दारूचा इथे काही संबंध नाही. दारुण म्हणजे भयंकर. हा, भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का? अरे अभ्यंकरचाही संबंध नाही. अभ्यंकर नव्हे, भयंकर म्हणजे खूप भयंकर. आणि खूप भयंकर म्हणजे भयंकर. मांदाळ भयंकर म्हणजे तुझे दात पडल्यावर तुला जेवढा त्रास होईल तेवढं बापरे. भयंकर. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांग मारिला तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीनं. इथे काही संबंध नाही. मग त्या रंगीनं. अरे रंगीचा इथे काही संबंध नाही, कुणाचा बी संबंध नाही. बर, तिनं म्हणजे त्या इंगळीनं. या इंगळीनं. बर महाराज, इंगळी म्हणजे? आता यांना इंगळी म्हणजे काय ते ठाव नाही. इंगळी म्हणजे मोठा विंचू. मोठा इंचू म्हणजे अंदाजे कवडा विंचू. तुझ्या एवढा मोठा बाबो. विंचू. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिनं, अन सर्वांगी वेदना जाणत्या इंगळीची. अरे विंचू चावला महाराज. विंचू चावला. महाराज. अग ग ग ग ग. विंचू चावला, देवा रे देवा. विंचू चावला,
विंचू चावला आता कुठं मी जाऊ विंचू चावला बाया 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 अरे विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो या विंचवाला उतारा उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री असा संत्री मंत्रीचा उतारा अजिबात चालत नाही. मग एक गरम गरम पावशेर अरे, पावशेर म्हणजे दूध दूध असलाही उतारा चालत नाही. नाही या विंचवाला उतारा आजचा उतारा म्हणजे जागतिक महिला दिवस म्हणजे महिलांशी नीट बोला त्यांच्याशी आदराने वागा आणि त्यांचं संरक्षण करा. वा 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 या विंचवाला उतारा त्याबरोबर तमोगुण मागे सारा. हा तंबाखू आणि चुना खायचं माग सारा असा तमोगुण मागे सारून काय उपयोग नाही. मग तर तंबाखूचं काय काम इथं तंबाखूचं पण काही काम नाही. तमोगुण म्हणजे काय शार्दूल? बर तमोगुण म्हणजे गर्वाने जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा काढावी म्हणतो. मग मी मारतो ना पिन मला मारू द्यायची होती आधीच मारली बघा केवढी घाई झाली पिन मारायची. या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा अन विंचू इंगळी उतरे झरझरा. अरे विंचू चावला विंचू चावला ग ग ग ग ग ग ग ग ग. विंचू चावला देवा रे देवा विंचू चावला आता काय मी करू विंचू चावला आता कुठं मी जाऊ विंचू चावला अरे विंचू चावला रे विंचू चावला विंचू चावला हो. सत्य उतारा येऊन मला का आता यायलाच पाहिजे. बर सत्य उतारा येऊन अवघा सारीला तमोगुण बरं झालं किंचित राहिली फुण फुण. अजून राहिलीच का पुणपुण आता राहिलीच बरं. पण ती शांत केली जनार्दने पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. वा 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 आपल्या संतांनी किती वेगवेगळ्या क्लुप्त्यांमधून आपल्याला मोठं असं ज्ञान दिलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही सगळेजण सहभागी झालात. हा अतिशय एक आनंदाचा क्षण आहे आमच्या सगळ्यांसाठी. कार्यक्रमात आपण पुढे जाऊया. आपल्याला माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठं आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी या प्रमुख ही शक्तिपीठं आहेतच. पण त्याशिवाय अनेक देवळं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठली देवी? अहो आपल्या घरची लक्ष्मी. तर तिचा आज सन्मान करण्याचा दिवस जागतिक महिला दिवस आणि त्या निमित्ताने संपूर्ण देवींचा संपूर्ण नारी शक्तीचा उत्सव आज आपण साजरा करतोय. आणि यानंतरचं गाणं आहे ते या देवी मातेला पूजणारं तिचं नमन करणारं आणि त्याचबरोबर आपल्या घरच्या आपल्या दारच्या लक्ष्मीला देखील तितकाच सन्मान देणारं. ऐकूया. आई भवानी तुझ्या कृपेने तारीस भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारीस भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला अगाध महिमा तुझी माऊली वार संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवी तोरात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंगे गोंधळाला ये. अंबाबाईचा हात गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधिली चाळ हातात परडी तुला गावडी वाजवी तो संबळ
तोरात सारी आई कृपा करी हे माझ्यावरी जागावी तोरात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला आबाबाईचा धाव 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 नदीच्या पल्याड आईचा डोंगुर नदीच्या पल्याड आईचा डोंगुर डोंगर माथ्याला देवीचं मंदिर डोंगर माथ्याला देवीचं मंदिर घालू जागर जागर डोंगर माथ्याला घालू जागर जागर डोंगर माथ्याला हे कल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलू दुरून रांगून डोंगर येगून उघड देवी दार घे कल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलू दुरून रांगून डोंगर येगून उघड देवी दार नदीच्या पाण्यावर आगीन फुलत नदीच्या पाण्यावर आगीन फुलत तुझ्या नजरेच्या तलावर गाळी जडुलत तुझ्या नजरेच्या तलावर गाळी जडुलत नाद आला ग जीवाच्या घुंगराला नाद आला ग जीवाच्या घुंगराला कल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर येगून उघड देवी दार कल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर येगून उघड देवी दार यवसाला पाव तू देवी माझ्या हाकला धाव तू हाकला धाव तू देवी माझ्या अंतरी राव तू देवी माझ्या अंतरी राव तू काम क्रोध परतुनी लाव तू देव तुझ पार कर नाव तू आहा कण नारळान वटी मी भरीन तुझी सेवा करीन तुझा देवारा धरीन माझी वंजळ भरीन आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला आई सांभाळ कुशीत लेकराला हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलू दुरून रांगून डोंगर येंगून उघड देवी दार लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलू दुरून रांगून डोंगर येंगून उघड देवी दार यल्लम्मा देवीचा जागर यो भक्तीचा सागर देवताची भाकर धावी तिही जमल्या गलेकर हे पुनवचा चांदवा देवीचा ग मायेचा बाजर आई तुझ्या मायेचा बाजर सागर यो भक्तीचा सागर वा 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 क्या बात है क्या बात है म्हणजे इथे स्टेजवरच्या कलाकारांसाठी जेवढ्या टाळ्या व्हायला पाहिजे तितक्याच वरती जी सुंदर अप्रतिम उत्स्फूर्त कला सादर होत होती त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि तो उत्साह जो होता मघाशी खरोखरच म्हणजे आम्हाला इथून दिसत होतं, कदाचित इथे खाली जे बसलेले आहेत त्यांना ते पाहता आलं नसेल, तर आपण असं करूया की असं खालचे आणि वरचे असं काही आपण भेदभाव नको करायला, तर सगळेजण ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सम्मिलित होऊयात. म्हणजे ती जी महिला दिनाची एक बीट आहे ती आपल्या सगळ्यांच्या मध्ये अशी उत्तेजित होईल आणि पुढच्या 8 मार्चपर्यंत आपल्याला ती एनर्जी पुरेल.
तर आपल्या कलाकारांसाठी, गायक कलाकारांसाठी आपण छान टाळ्या वाजवूया. विद्या करलगीकर, संजना अरुण, श्रीरंग भावे आणि शार्दूल कवठेकर हे आपले गायक कलाकार आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून ते त्यांची कला सादर करत असतात आणि आज महिला दिनानिमित्त अतिशय सुंदर असा कार्यक्रम इथे होतोय. थँक्यू सो मच. यानंतर महिला दिनाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे आपण महिला आणि मुलींसाठी, महिला आणि बालविकास देखील कार्यरत असतो नेहमीच. बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान आहे, ज्याच्यामध्ये सगळेजण सक्रिय सहभागी होत आहेत. आणि यानंतरचं जे नृत्य आहे ते मुलींवर आहे. बेटिया असं त्या गाण्याचं नाव आहे आणि लहान लहान मुली हे गीत सादर करणार आहेत, हे नृत्य सादर करणार आहेत. तर जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया आपल्या कलाकारांचं. छन छन करती नन्ही परी जब दौड़ी दौड़ी आती है, खिल जाता है परिवार जब बेटियां मुस्काती है. छन छन करती नन्ही परी जब दौड़ी दौड़ी आती है, खिल जाता है परिवार जब बेटियां मुस्काती. चंदा सी प्यारी गुड़िया लक्ष्मी ये घर आंगन की, जगमग करती मेरी दुनिया रौनक ये हर सावन की. ओ बेटिया रानी मेरी, तू ही मेरा सम्मान है. ओ बेटिया रानी मेरी, तू ही मेरा सम्मान है. जहाँ पाँव पड़े आंगन में गूंजे किलकारी. बेटी की जहाँ पाँव पड़े आंगन में गूंजे किलकारी. है भाग्य लक्ष्मी है बरकत वो सुने घर की खुशियाँ सारी. वो माँ का हाथ बटाती, वो पापा को समझाती, परिवार की हर उलझन को बेटियां सुलझाती. हो बेटिया बेटिया मेरी, तुझसे रोशन मेरा जहां, तुझसे रोशन मेरा जहां. ये ग ये. वा वा वा, सुंदर. खूप खूप अभिनंदन तुमच्या सगळ्या जणींचं. आणि खरंच अतिशय कौतुक आपण खरं तर ह्या सगळ्या मुलींचं करायला पाहिजे. जेव्हा मुलगी घरात असते तेव्हा वातावरण असं पूर्ण प्रसन्न होऊन जातं. तिचे बोबडे बोल असो, तिचं छुमछुम नाचणं असो, तिचा लटका राग असो, आणि ह्या सगळ्यांनी वातावरण प्रसन्न होतं. मुलगी जशी मोठी होते तसं तिला एक वेगळं अवकाश तिच्यासाठी मिळत असतं. आणि आज महिला दिनानिमित्त आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. तर महिला दिनाचं हे अवकाश आपण कशा पद्धतीने अधिक विस्तारू शकतो, अगदी आकाशावर आपण अ आ इ कसं लिहू शकतो, हे आपण अनुभवणार आहोत पुढच्या गाण्यातून. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम सक्षम महिला सशक्त महाराष्ट्र. रान मोकाट वार सुसाट मन पाखरू आस डोळ्यात लागे चाहूल उचलू पाऊल तू पण मी पण सारा पण रुजून येऊ गऊन बिजबाई नव्या जन्माची नवीन नवलाई. तू ये ग ये बाई, तू ये ग ये
नेस नेस नभाची साडी नेस घे तुझा तुला अवकाश घे मुक्त मोकळा श्वास सांग तुझी तुझी कहाणी तूच ओवी तू बहिणाई या विशाल गगनावरती तू निळ्या नभाची शाई तू निळ्या नभाची शाई तू ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई ये अंगणात जराशी बांधवारा तू पदराशी ये अंगणात जराशी बांधवारा तू पदराशी हे स्वप्न नवे उराशी बिरबिर गगनात जराशी तू भलेत मी ग तुला बांधू हाताचा ग तुला होई उडण्याची मग खाई झोका उंचा नभात जाई तू ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई धन्यवाद. क्या बात है. खरोखरच आपण अगदी त्या अशा छान मूडमध्ये गेलो होतो आणि आकाशाची आई किती सुंदर संकल्पना आहे. पण ही संकल्पना ज्यांच्यामुळे आज आपण गाऊ शकतो, ज्यांच्यामुळे ती रुजलेली आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि महाराष्ट्राच्या महिलांमध्ये, तर त्या म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. 1848 साली त्यांनी महाराष्ट्रातली आणि भारतातली पहिली मुलींसाठीची शाळा सुरू केली आणि मग दगड माती असो शेण असो यांचे हल्ले सहन करत त्या उभ्या राहिल्या, त्या ठाम राहिल्या आणि त्यांच्यामुळे मला वाटतं की आज आपण सगळ्या महिला इथे आहोत. तर सावित्रीबाईंना विनम्र आदरांजली करून आपण पुढच्या गाण्याकडे वळूया. पुढचं गाणं आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहणारं गीत. था त्याग आई तुझी ती लढाई स्वाभिमान हक्कासाठी तुझी ही अंगाई गाती दिशा दाही क्रांती सूर्य तुझ्या पाठी तुझे लढा सवार नाही थांबली सुगारुनी रुढी पुढेच चालली समानतेचा ध्यास घेत राहुली सुधारण्या समान भिडेकली ही ज्ञान ज्योती तुझ्यामुळे तुलाच जीवन समर्पिले सावित्री आई सावित्री आई नमन तुझ्या पायी हो सावित्री आई वंदन माझे हो सावित्री आई शक्ती देऊन शोन केलंस तू आमच्या आयुष्याचे सारी दुनिया कळली तेव्हा पंख आम्हा दिले आई स्वप्नांचे चंदन होऊन झिजलीस तू वाणी आम्ही झालो सुगंधी बंधन तोडून शिकण्यासाठीची मिळे आता संधी ठसे तुझ्याच पावलाचे पाहुनी भरारी घेतली आम्ही दिशातून तुझा वसा साखी उजळल्या पिढ्या उभी तमात तू मशाल होऊन दिलीस आशा जगायला तू जन्म आमुचा सुखावला सावित्री आई नमन तुझ्या पायी हो सावित्री आई नभाची निळाई हो सावित्री आई वा वा.
सावित्रीबाईंना आपण वंदन केलेलं आहे. तसंच आपण जर इथे 3 आपण प्रतिमा बघत असू तर त्याच्यामधली एक प्रतिमा सावित्रीबाईंची आहे आणि दुसरी आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची, की ज्यांनी महाराष्ट्रामध्ये त्या काळातही, इतक्या जुन्या काळातही, आज खरंच आपल्याला आश्चर्य वाटतं की कशी त्यांची दूरदृष्टी असेल, कसे त्यांनी सामाजिक प्रयत्न केलेले असतील, कसं त्यांनी स्त्रियांसाठी काम केलेलं असेल. तर त्यांना वंदन करणारं पुढचं गीत आपले कलाकार आपल्यासाठी सादर करतायत. अहिल्याबाई होळकर यांचा एक पोवाडा. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझा अंबे, करुणी प्रारंभे डफावर थाप तुंतुण्याची, दफावर थाप तुंतुण्याची, दफावर थाप तुंतुण्याची. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. अहिल्याबाईंचे गात गुणगान जी जी जी. अहिल्याबाईंचे गात गातो गुणगान जी, अहिल्याबाईंचे गातो गुणगान जी, जी 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 जी. 1725 सालाला, 1725 सालाला आनंद बघा झाला माणकोजी शिंद्याला. कन्यारत्न हे आले जन्मास, कन्यारत्न हे आले जन्मास, कन्यारत्न हे आले जन्मास. अहिल्या नाव ठेवले खास जी जी जी. अहिल्या नाव ठेवले खास जी जी जी. अहिल्या नाव ठेवले खास जी 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 जी. या भूमीचे भाग्य उजळले, भाग्य उजळले, भाग्य उजळले. कन्यारत्न हे, या भूमीचे भाग्य उजळले, भाग्य उजळले, भाग्य उजळले. कन्यारत्न हे जन्माले, कन्यारत्न हे जन्माले, कन्यारत्न हे जन्माले. चौंडी गावाचे पांग पिटले, चोंडी गावाचे पांग पिटले, चोंडी गावाचे पांग पिटले. माहेश्वर कीर्तीने नाले हो जी जी जी. माहेश्वर कीर्तीने नाहले हो जी जी जी. माहेश्वर कीर्तीने नाहले हो जी 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 जी. बालपण मोठे सुखात गेले. धन्यवाद. सर्व कलाकारांसाठी, सर्व वादकांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आणि माननीय अतिथींचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे, तर आपण त्या कार्यक्रमाच्या देखील आपण तयारीत राहूया. सर्वांना विनंती की कृपया आपण स्थानापन्न राहावं. काही वेळातच मान्यवरांचं इथं आगमन होईल. धन्यवाद. नमस्कार, सुस्वागतम. व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात उभं राहून त्यांचं स्वागत करूया. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीसजी, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार मॅडम आणि माननीय महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे आणि सर्व मान्यवरांचं इथं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आपण सगळेजण कृपया स्थानापन्न व्हावं ही विनंती. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग जागतिक महिला दिन सोहळा 2026. सक्षम महिला सशक्त महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राला नेहमीच सक्षम आणि सशक्त बनविण्याचं काम आपल्या सर्व मान्यवरांनी नेहमीच केलेलं आहे. कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे राज्यगीताने. व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसंच सभागृहातील सर्व उपस्थितांना मी विनंती करते की राज्यगीताच्या सन्मानार्थ कृपया सगळ्यांनी उभं राहावं. राज्यगीत. जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र.
छातीवरी कोरली अभिमानाची लेणी ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निधळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही दत्तगामी महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर लगेचच मान्यवरांना विनंती करते की दीप प्रज्वलनानं त्यांनी कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय सभापती, माननीय महिला व बालविकास मंत्री या सर्वांच्या हस्ते, तसंच माननीय सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव या सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ होतोय. तसंच राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्याही प्रतिमेला वंदन करून मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मान्यवरांच्या हस्ते वंदन. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आणि सर्व मान्यवरांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करते. दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे आणि व्यासपीठावरील मान्यवरांचं स्वागत होईल. मी विनंती करते माननीय मंत्री महिला व बालविकास आदितीताई तटकरे यांना की त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करावं. या सर्व भेटवस्तू या महिला बचत गटांनी बनवलेल्या भेटवस्तू आहेत हे सांगायला विशेष आनंद होतोय. तसंच विनंती करते माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचंही स्वागत करावं. धन्यवाद. माननीय प्राध्यापक राम शिंदे यांचंही स्वागत करण्याची विनंती मी तटकरे मॅडमना करते. मनपूर्वक धन्यवाद. आणि माननीय मंत्री महोदय आदिती तटकरे मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती मी माननीय सचिव डॉक्टर अनुप कुमार यादव यांना करते. मनपूर्वक धन्यवाद. महिला दिनाच्या या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला मी विनंती करते माननीय आदितीताई तटकरे यांना की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करून, राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र स्मृतीस अभिवादन करून आज महिला दिनाचं औचित्य साधून महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाप्रसंगी ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीमध्ये ज्यांच्या हस्ते आजचा हा कार्यक्रम पार पडत आहेत ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा काकी पवार, आवर्जून कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे विधान परिषदेचे सन्माननीय सभापती राम शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्माननीय सचिव अनुपजी, सन्माननीय आयुक्त नैना मॅडम, त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाचे उपस्थित असणारे सर्व सन्मान्य अधिकारी, सर्व कर्मचारी ज्यांच्यासाठी आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या
सर्व उपस्थित असणाऱ्या माझ्या पुरस्कारार्थी, त्याचबरोबर विभागाच्या सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, राज्य शासनाच्या आणि महिला व बालविकास विभागाअंतर्गत असणाऱ्या विविध योजनांच्या उपस्थित असणाऱ्या सर्व सन्मान्य लाभार्थी भगिनी, सन्मान्य पत्रकार, जमलेले माझे बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम तर विभागाच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचे, त्याचबरोबर आदरणीय सुनेत्रा काकींचे आणि राम शिंदे साहेबांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानते. खरं तर काल जागतिक महिला दिन आपण साजरा केला, पण रविवारचा दिवस असल्यामुळे प्रत्येकाचे वेगवेगळे कार्यक्रम आपापल्या राज्यातल्या इतर भागांमध्ये होते आणि अधिवेशन सुरू असल्यामुळे सोमवारी आपल्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या हस्ते हा कार्यक्रम व्हावा म्हणून हा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला. इतर वर्षांच्या तुलनेमध्ये मला आवर्जून सांगावंसं वाटेल सर की यावेळेसच्या कार्यक्रमामध्ये महिला व बालविकास विभागाअंतर्गत ज्या विविध योजना आहेत, मग अगदी आपण अनाथांना 1% आरक्षण हा देण्याचा ऐतिहासिक निर्णय जो घेतला, त्यातले जे लाभार्थी असतील, त्याचबरोबर आपण गेल्या वर्षी मनोधैर्य योजनेची व्याप्ती वाढवली, म्हणजे ज्याला आधी फक्त मर्यादित यांना आपण त्या योजनेचा म्हणजे एक सहकार्य करत होतो, पण त्याची एक व्याप्ती वाढून अधिकाधिक दुर्दैवाने जिथं जिथं अत्याचार होत असतात पण त्यांना शासनाच्या वतीने काही आधार द्यावा ह्या दृष्टिकोनातून त्याची व्यापकता आपण वाढवली. वन स्टॉप सेंटर्स असतील, सखी सेंटर्स असतील, शक्ती सदन असतील, अशा विविध ज्या योजना आहेत याचे सगळेच जे लाभ घेणारे ज्या आपल्या माता भगिनी आहेत यांनाही आम्ही आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमंत्रित केलं. त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीनं दुर्दैवाने ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये काही निराशाजनक अनुभव येतात पण शासनाच्या काही योजनांअंतर्गत आपण त्यांना सहकार्य आणि पाठबळ देण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांच्यापैकी अनेक जणींना आपण या निमित्ताने आमंत्रित केलेलं आहे. म्हणून इतर वेळेला अंगणवाडी सेविका, मदतनीस, इतर वेगवेगळे सेवाभावी संस्थेच्या माता भगिनी असतातच, पण त्याचबरोबर यावेळेला प्रत्येक महिलांचं घटक जिथे महिला आणि बालविकास विभाग पोचत आलेला आहे त्यांच्यापर्यंत आपण हा महिला दिन पोचवण्याचा एक प्रयत्न त्यानिमित्ताने केलेला आहे. साहेब आपली असेल, आदरणीय सुनेत्रा काकींची, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची साथ तर नक्कीच त्यानिमित्ताने मिळेलच, पण मला विशेष आपले आभार मानायचे आहेत की यंदाच्या आर्थिक संकल्पामध्ये आपण अर्थसंकल्पामध्ये आपण एकल महिलांच्या संदर्भामध्ये विशेष उल्लेख केला. खरं तर 3 महिन्यांपूर्वी त्याची एक विशेष बैठक सकाळी 7:45 वाजता सह्याद्रीला आदरणीय दादांच्या अध्यक्षतेखाली झाली होती आणि पुण्यामध्ये त्यांनी एकल महिलांचा एक उपक्रम सुरू केला होता जिथे वेगवेगळ्या ज्या आपल्या विभागाच्या आणि राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या योजना आहेत त्या एका छताखाली एकल महिलांना कशा उपलब्ध होतील आणि त्या पद्धतीनं धोरण तयार करत असताना त्यात यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या मार्गदर्शनाखाली आपण ज्या वेळेला त्या धोरणाच्या संदर्भात आणि पुढील कारवाईच्या संदर्भामध्ये उल्लेख केला त्यावेळेला निश्चितपणाने एकल महिलांच्या संदर्भातलं धोरण तयार करणारा हा महाराष्ट्र पहिलंच राज्य ठरणार आहे याचा एक विशेष अभिमान मला या निमित्ताने व्यक्त करावासा वाटतो. अनेक ऐतिहासिक निर्णय हे या राज्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या पुढाकारातून त्या ठिकाणी घेतले. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसारखी योजना असेल, मी नेहमी आवर्जून उल्लेख करत असते की या योजनेच्या यशामागे जर सर्वोच्च हात कोणाचा असेल तर त्या 3 लाडक्या भावांचा आहे. कारण ही योजना बनवत असताना अतिशय बारकाईने त्याच्यावर सगळ्यांनी विचार केला, त्याच्यामध्ये लाभ किती असावा. अगदी 1000-1100 पासून सुरू झाला तो 1500 पर्यंत आला. त्याचबरोबर मला आठवते साहेब आपण एक त्याच्यामध्ये अविवाहित मुलीचा जो आपण समावेश केला ती सूचना आपल्याकडून आलेली होती. पहिल्यांदा आपण सुरुवात केलं त्यावेळेला वयोगट हा 21 ते 60 होता. मग त्यावेळेला तो प्रस्ताव दादांपुढे ज्या वेळेला आपण ठेवला, आपणही त्या बैठकीला होतात, शिंदेसाहेबही होते, तेव्हा 60 ते 65 मध्ये आपल्या राज्यामध्ये कुठली स्कीम महिलांसाठी नाही म्हणून मग आपण तो वयोगट 65 पर्यंत वाढवला आणि आज जवळपास 2.5 कोटी महिलांपर्यंत आपण पोचू शकलो. आणि वेगवेगळे राज्य ह्या स्कीम राबवत असतील पण महाराष्ट्र एकमेव राज्य आहे जिथे 2.5 कोटी महिलांपर्यंत आपण ह्या स्कीमच्या माध्यमातून पोचू शकलो. बाळाच्या नावासमोर आईचं नाव
पहिलं लावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारं महाराष्ट्र राज्य हे एकमेव राज्य आहे आणि महाराष्ट्राला नेहमीच पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं. स्त्रियांना समान अधिकार देणारं ओळखलं जातं. त्यामुळे 8 मार्च हा दिन हा फक्त महिला दिन साजरा करण्याचं नाही, तर त्या निमित्ताने तो एक क्षण आहे ज्या वेळेला महिलांची समानता, महिलांची स्वावलंबिता, महिलांची आर्थिक सक्षमता चर्चा करण्यासाठी आणि त्याच्यावर ठोस निर्णय घेण्यासाठीचा हा एक क्षण आणि एक दिवस असतो. त्यामुळे आपण सगळ्यांनीच जी काही महिला व बालविकास विभागाला एक पाठबळ त्या निमित्ताने दिलं, विशेष म्हणजे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी जे दिलं त्यामध्ये अधिकाधिक सक्षमपणे काम करण्याचा एक वसा हा महिला व बालविकास विभागाने उचललेला आहे. मी या निमित्ताने माझी राज्यमंत्री मेघनाताईंचाही उल्लेख करीन. त्या सहकारी म्हणून माझ्यासोबत काम करत असताना पुढच्या कालावधीमध्ये अधिकाधिक महिलांच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय घेण्यासाठी आपल्या तिघांची अशी मोलाची साथ मिळेल. आज सुनेत्रा काकी राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून विराजमान झालेल्या आहेत. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आज तुमच्या रूपाने मिळालेल्या आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या अधिकच्या सूचना महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पुढे आम्हाला प्राप्त होत राहतील. मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे, आदरणीय सुनेत्रा काकींचे आणि राम शिंदे साहेबांचे आभार व्यक्त करते की आपण आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात. आणि महिलांना सक्षम करत असताना पुरुष आणि महिला हे ज्या वेळेला एकत्रितपणाने समान अधिकार आणि समान समाजामध्ये वागणुकीच्या दृष्टीने काम करतील त्याच वेळेला खऱ्या अर्थानं जे उद्दिष्ट देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देशासाठी ठेवलेलं आहे की 2047मध्ये विकसित भारत, तसं महायुतीच्या सरकारने 2047पर्यंत विकसित महाराष्ट्राचं जे उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते महिला आणि पुरुष हे समानतेने पुढे जात असतानाच हे पूर्ण होणार आहे याची खात्री मनामध्ये बाळगत मी या ठिकाणी थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या प्रेरणादायी वक्तव्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद मॅडम. आणि यानंतर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार या कार्यक्रमाला, महिला दिनानिमित्तच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. ही आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय आनंदाची बाब आहे. मी ताईंना विनंती करते की कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय सुनेत्राताई पवार. नमस्कार. महिला व बालविकास विभागाच्या वतीनं आयोजित सक्षम महिला सशक्त राष्ट्र महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आपल्या सर्वांचेच लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सभापती श्री राम शिंदे साहेब, या महिला व बालविकासाच्या मंत्री आदिती तटकरे, तसेच श्री गुप्ताजी, तसेच महिला व बालविकास विभागाची धुरा सांभाळणारे सगळेच आदितीची सगळी टीम आणि सर्वजण आज आवर्जून उपस्थित असलेल्या माझ्या सर्वच महिला भगिनी, पत्रकार बंधू आणि माता भगिनींनो, कालच आपला जागतिक महिला दिन आपण सगळ्यांनीच साजरा केलेला आहे. आपल्या सर्वांनाच जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. खरं तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या कर्तृत्वाच्या बळावर सक्षमपणे उभे राहिलेल्या महिलांचा सन्मान आज आपण इथे करणार आहोत. या सर्व जिजाऊ, सावित्री या सगळ्या लेकींचा मी मनापासून सलाम करते. त्यांच्या कर्तृत्वाचा मला अभिमान आहे. त्याचे कार्य राज्यातल्या असंख्य माता भगिनींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे याची मला खात्री आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचे मनापासून अभिनंदन करते. आपल्या सर्वांना परत एकदा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देते. समाज हा स्त्री आणि पुरुष या दोघांचा मिळून बनतो. स्त्री पुरुष ही एका रथाची 2 चाकं आपण नेहमीच म्हणत आलेलो आहोत. एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यामुळे महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा
आजचा हा दिवस आहे. हा दिवस पुरुषांनीही तितक्याच संवेदनशीलतेने साजरा केला पाहिजे आणि करताहेत याचा मला खरंच मनापासून आनंद आहे. महाराष्ट्राच्या पवित्र मातीमध्ये राजमाता जिजाऊंच्या राजनिष्ठेचा, महाराणी ताराराणीच्या शौर्याचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण क्रांतीचा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी राज्यकारभाराचा गौरवशाली वारसा आपल्या सगळ्यांनाच लाभलेला आहे. हा गौरवशाली वारसा पुढे नेण्याचं काम आज महाराष्ट्रातील स्त्री शक्ती समर्थपणे करताना आपण पाहत आहोत. त्यामध्ये मग शेती, शिक्षण, उद्योग, व्यापार, कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, संरक्षण अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातल्या महिला उल्लेखनीय काम करताना आपण सगळेच जण पाहत आहोत आणि त्याचा सगळ्यांचाच आपल्याला अभिमान आहे. महिलांचा सन्मान करणं म्हणजे केवळ शब्दामध्ये त्याचा गौरव करणं नाही, तर प्रत्येक स्त्रीच्या भावना, अपेक्षा आणि स्वप्नांचा आदर करणं हीच खरी महिलांची सन्मानाची सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही. घरात असो किंवा सार्वजनिक जीवनात महिलांना निर्णय प्रक्रियेमध्ये समान स्थान मिळालं पाहिजे. महिलांनी कसं वागावं, कसं बोलावं, काय परिधान करावं याचे निर्णय समाजाने घेण्यापेक्षा ते निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य महिलांना असणं हेच खरं सक्षमीकरण म्हणायला हरकत नाही. या देशातल्या महिला प्राचीन काळापासून घरात, शेतात, समाजामध्ये सतत परिश्रम करत असताना आपण पाहिलेलं आहे. अनेक पिढ्यांपासून त्यांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं, परंतु त्यांच्या श्रमाचं श्रेय, योग्य मूल्य आपण अनेकदा दिलं नाही, ही खंत मान्य करावीच लागेल. एक गोष्ट स्पष्ट आहे की महिलांचा विकास झाला नाही तर कोणत्याही समाजाचा सर्वांगीण विकास शक्य नाही, हे त्रिवार सत्य आहे. 3 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आपल्या सगळ्या यादव सरांना मी विनंती करते की आपण स्वागत करावं आणि तसंच माननीय आयुक्त नैना गुंडे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी माननीय सचिव यांचं स्वागत करावं, सन्मान करावा. यानंतर 10 महिलांना पुरस्कार मिळणार आहेत. सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना मी विनंती करते की आपल्या शुभ हस्ते हे पुरस्कार इथं त्यांना प्रदान केले जावेत. 10 महिलांना हे पुरस्कार मिळणार आहेत. सर्वप्रथम मी विनंती करते माननीय मुख्यमंत्री महोदयांना की त्यांनी हे पुरस्कार वितरित करावेत. सर्व मान्यवरांना विनंती की आपणही ह्या सन्मानामध्ये सामील व्हावं. सगळ्यात पहिलं नाव आहे कुमारी वैशाली महादू हिवराळे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण तिचं स्वागत करूया. वैशाली हिवराळे ही जिल्हा परिवीक्षा अनुरक्षक संघटना संचलित मुलींचे निरीक्षणगृह बालगृह जळगाव या संस्थेतील अनाथ लाभार्थी आहे. 2024-25 या वर्षात 10वी मध्ये 89.60% गुण मिळवून ती उत्तीर्ण झालेली आहे. हार्दिक अभिनंदन. यानंतर नाशिकची सेजल जडेजा हिला मी आमंत्रित करते. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते हे स्वागत सन्मान होईल. 10वी मध्ये 84% गुण मिळवून ही उत्तीर्ण झालेली आहे. आशीर्वाद सेवाधाम संचलित बालसदन त्र्यंबकेश्वर नाशिक इथली अनाथ लाभार्थी आहे. धन्यवाद. यानंतर सरिता नाईक आणि सासरचं नाव सरिता संजय कदम यांनाही सन्मानित करण्याची विनंती मी माननीय मुख्यमंत्र्यांना करते. 2017 पासून पॉवर लिफ्टिंग हा इव्हेंट खेळतायत. 2025 मध्ये रशिया आणि मॉस्को इथं आंतरराष्ट्रीय लेवलला त्यांची निवड झाली होती आणि रशिया व इराणला पराभूत करून 2 गोल्ड व 1 रौप्य पदक त्यांनी मिळवून दिलेलं आहे. हार्दिक अभिनंदन. यानंतर सुरेखा सोपानराव पवार यांना मी आमंत्रित करते. सुरेखा सोपानराव पवार अनाथ प्रमाणपत्राच्या आधारे 1% आरक्षणामधून त्यांना प्राथमिक शिक्षिका या पदावर त्यांची नियुक्ती झालेली आहे. हार्दिक अभिनंदन आपलं आणि पुढच्या संपूर्ण कामाला शुभेच्छा. यानंतर माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना मी विनंती करते की त्यांनी पुढील पुरस्कार वितरित करावे.
पुढचं नाव आहे कुमारी बागेश्वरी रामू रेड्डी. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. रत्नागिरी येथील अनाथ प्रवेशिता आहेत आणि अनाथ प्रमाणपत्राच्या आधारे 1% अन्न व पुरवठा विभागामध्ये पुरवठा निरीक्षक या पदावर त्यांची नेमणूक झालेली आहे. यानंतर बीडमधून आहे ज्योती मिरगणे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. शक्ती सदन संस्था तालुका केज जिल्हा बीड येथील प्रवेशिता आहेत. सदर संस्थेच्या मदतीने त्यांना वन विभागामध्ये वनरक्षक या पदावर नियुक्ती मिळालेली आहे आणि त्या रोहा रायगड इथं सध्या कार्यरत आहेत. जागतिक महिला दिनानिमित्त हा सन्मान होतोय. यानंतर सुवर्णा अग्रवाल. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया त्यांचं. सेंट क्रिस्पिन्स होम पुणे इथल्या अनाथ लाभार्थी आहेत आणि 1% आरक्षणामधून त्यांची कार्यकारी सहाय्यक या पदावर नियुक्ती झालेली आहे. सध्या बृहन्मुंबई महानगरपालिका इथं त्या कार्यरत आहेत. मनपूर्वक धन्यवाद. यानंतरचे पुरस्कार माननीय सभापती प्राध्यापक राम शिंदे सर यांना वितरित करण्याची विनंती करते. साताऱ्याहून आहेत मर्जिना मणेर. मर्जिना यांना अनाथ प्रमाणपत्राच्या 1% आरक्षणामधून सांख्यिकी सहाय्यक या पदावर त्यांची नियुक्ती झाली असून सध्या त्या पुणे येथे सांख्यिकी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. बिकट परिस्थितीतून वाट काढत त्या पुढे आलेल्या आहेत. यानंतर मानसी पटेकर यांना मी आमंत्रित करते. विनंती करते माननीय आदितीताई तटकरे यांना. माननीय सभापती महोदयांना विनंती करते की त्यांच्या हस्ते हा सन्मान व्हावा. मानसी पटेकर 12वी मध्ये 92% गुण मिळवून ही विद्यार्थिनी पुढे आलेली आहे. आणि यानंतरचं नाव आहे किरण प्रमोद पांडे. सध्या त्या नायगाव पोलीस स्टेशन दादर येथे पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहेत. हार्दिक अभिनंदन. श्रद्धानंद महिलाश्रम मुंबई येथील संस्थेच्या त्या प्रवेशिता होत्या. संस्थेने व महिला व बालविकास विभागाने मदत केल्यामुळे त्यांचं BA आणि DED पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. सर्व पुरस्कारार्थींचं मनपूर्वक अभिनंदन. पुढच्या कामाला शुभेच्छा आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करते की कृपया आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या विकासासाठी सतत कार्यरत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करते की त्यांनी सर्वांना संबोधित करावं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. ज्यांनी शिवबांना घडवलं त्या आई जिजाऊ मासाहेब, ज्यांनी उत्कृष्ट शासन कसं असतं हे आपल्याला सांगितलं, त्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आणि ज्यांनी स्त्री शिक्षणाची दारं पुन्हा एकदा महिलांकरता खुली केली, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून सक्षम महिला सशक्त महिला अशा पद्धतीनं हा जो काही सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे, त्या सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदेजी, राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, महिला व बाल विकास विभाग अतिशय उत्तमपणे सांभाळणाऱ्या मंत्री आदितीताई तटकरे, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, विभागाचे सचिव श्री अनुप कुमार यादव, श्रीमती नैना गुंडे, श्रीमती माधवी सरदेशमुख, श्रीमती नंदिनी आवडे, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी
माता भगिनी आणि बंधूंनो, तसा हा कार्यक्रम क्वचित होणाऱ्या अशा कार्यक्रमांपैकी आहे की ज्या ठिकाणी माता भगिनी जास्ती आहेत आणि बंधू अल्पसंख्याक आहेत. आणि मंचावर देखील आपण जर बघितलं तर तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. म्हणून मी या कार्यक्रमाचं विशेष अभिनंदन करतो. महिला आणि बालविकास विभागाने हा अतिशय उत्तम निर्णय घेतला की आजच्या दिनाच्या निमित्ताने आपण ज्या महिलांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपल्या जीवनाचा मार्ग स्वतःच्या मेहनतीनं प्रशस्त केला, अशा सक्षम महिलांना आपण केवळ पुरस्कार देणं नाही तर त्यांचं एक प्रकारे जीवनाचा सन्मान झाला पाहिजे, त्यांनी केलेलं कार्य सेलिब्रेट झालं पाहिजे, या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आणि आपण बघितलं असेल, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनाथ मुलींच्या निरीक्षणगृहात राहून शिकलेली जळगावची वैशाली हिवराळे, जिने 90% गुण घेतले, सेजल जडेजा जिने 84% गुण घेतले, पुण्याची मानसी पटेकर ज्यांनी 12वीत 92% गुण घेतले, आणि त्यासोबत आपल्या सरिताताई नाईक अंगणवाडी सेविका ज्यांनी रशिया आणि इराणला पराजित करून पॉवर लिफ्टिंगमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर 2 सुवर्ण पदकं ही मिळवली, अशा आपल्या भगिनी, किंवा सुवर्णाताई अग्रवाल असतील, सुरेखाताई पवार असतील, बागेश्वरी रेड्डी असतील, ज्योतिताई मिरगणे असतील, मर्जिना मणेर असतील, किरण पांडे असतील, या सर्वांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि शासनाच्या जी काही अनाथ 1% आरक्षण देण्याचा आपला जो निर्णय होता, त्या निर्णयाच्या आधारावर या ठिकाणी अतिशय चांगल्या पदांवर ते आज कार्यरत आहेत. आणि इतरही अशा ज्या आमच्या भगिनी आहेत त्यांच्यासमोर रोल मॉडेल म्हणून आज त्यांचं जीवन हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. खरं तर आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे नेहमी असं सांगतात की भारताला विकसित भारत 2047 हे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्याचा मार्ग हा महिला सक्षमीकरणातूनच जातो. ज्यावेळी अर्थव्यवस्थेचं दुसरं चाक म्हणून आमच्या महिलांना शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून मानव संसाधनामध्ये आम्ही परिवर्तित करू आणि या दुसऱ्या चाकाची पॉवर, त्याची शक्ती आणि त्याची गती ही देशाच्या अर्थचक्राला मिळेल, त्याचवेळी भारत हा त्या ठिकाणी पूर्णपणे विकसित राष्ट्र म्हणून नावारूपाला येऊ शकेल. आणि खरं देखील आहे, जगाच्या पाठीवर जर आपण बघितलं तर जी विकसित राष्ट्र आहे, युरोप असेल, अमेरिका असेल, जापान असेल, कोरिया असेल, अलीकडच्या 30-35 वर्षातला चीन असेल, या प्रत्येक राष्ट्राने आपल्या नारी शक्तीची ताकद ओळखून त्यांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित केलं आणि त्यामुळे त्यांच्या अर्थचक्राला जी गती प्राप्त झाली, त्या देशांचा विकास झाला, त्या देशातली गरिबी पूर्णपणे संपली आणि त्या देशाची अर्थव्यवस्था ही मजबूत झाली. म्हणूनच माननीय प्रधानमंत्री मोदयांनी बेटी बचाओ बेटी पढाओपासनं तर लखपती दीदीपर्यंत जे सर्व कार्यक्रम घेतले, सामाजिक कार्यक्रम असतील, आर्थिक क्षेत्रातले कार्यक्रम असतील, प्रत्येक क्षेत्रातला कार्यक्रम हा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम आहे की ज्यातनं महिलांना अधिकारिता मिळाली पाहिजे आणि महिलांना मानव संसाधन म्हणून आपल्या अर्थव्यवस्थेच्या या संपूर्ण चक्रामध्ये
भागीदारी मिळाली पाहिजे, या दृष्टीने त्यांनी या सगळ्या योजना केल्या. मला आनंद वाटतो की महाराष्ट्रातही आपण तोच प्रयत्न केला आहे. मग आपल्या मुलींना उच्च शिक्षणामध्ये 100% मोफत अशा पद्धतीनं उच्च शिक्षण घेता यावं अशा प्रकारचा आपला निर्णय असेल, किंवा लाडकी बहीणसारखी योजना असेल की ज्या योजनेतनं आमच्या महिलांना एक आधार देण्याचं काम आपण करतो. आणि आज हाच आधार पुढच्या काळामध्ये अर्थचक्रात कसा परिवर्तित करता येईल याच्या अनेक योजना आपण तयार केलेल्या आहेत. काही ठिकाणी 5 लाखापर्यंतचं कर्ज देऊन आमच्या महिलांना गॅरेंटर मिळणं कठीण जातं, आणि म्हणून लाडकी बहिणीचे पैसे हेच गॅरंटी समजून आणि त्यातनं त्यांना व्यवसाय उभा करायला मदत करायची, अशा प्रकारचे चांगले प्रयोग आपण करतो. या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून आपल्या महिलांना सक्षम करण्याचा आपला प्रयत्न आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की आज आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये ज्या वेगवेगळ्या योजना चाललेल्या आहेत त्या योजनांच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षामध्ये आपण आमच्या 37 लाख लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवलेला आहे. आणि लखपती दीदी म्हणजे एकदा तिने ₹1,00,000 कमवले असं नाही, तर जी भगिनी दरवर्षी 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमवते तिला आपण लखपती दीदी म्हणतो. अशा 37 लाख लखपती दीदी आपल्या तयार झाल्या आहेत. आणि आता लक्ष ठेवलं आहे यावर्षी 2026-27मध्ये आपल्याला अजून 25 लाख बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे. 1 कोटी माझ्या भगिनी या लखपती दीदी बनवण्याचं लक्ष्य आपण ठेवलेलं आहे. आणि तुम्ही विचार करा, ज्या 1 कोटी महिला कदाचित अर्थव्यवस्थेचा भाग फारशा नव्हत्या, त्या जर अर्थव्यवस्थेमध्ये वर्षाला 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमवत असतील तर किती भर टाकतील, त्यांनी अर्थव्यवस्थेला किती चालना मिळेल, त्यांनी समाजव्यवस्थेत किती परिवर्तन होईल, त्यांनी देशाचं अर्थचक्र किती वेगाने चालेल. त्यामुळे हा केवळ एका महिलेला सक्षम करण्याचा कार्यक्रम नाही आहे, तर त्यातनं एकूण अर्थचक्र हे पूर्ण परिवर्तित करण्याचा हा कार्यक्रम आहे. मी एका गोष्टीचा नेहमी उल्लेख करतो की आम्ही महिला व बाल विकास विभाग असेल, ग्राम विकास विभाग असेल, वेगवेगळ्या योजना चालवतो. महिला बचत गटांना आम्ही त्या ठिकाणी कर्ज देतो, काही वैयक्तिक योजना लाभाच्या चालवतो. आमचा अनुभव असा आहे की पुरुष लाभार्थी जे आहेत यांचं कर्ज परत करण्याचा जो काही टक्केवारी आहे ते 50%च आहे. पण माझ्या महिला भगिनी जे कर्ज घेतात 99.99% परत येतात. 99.99. एखादंच काही दुर्दैवी घटनेमुळे कर्ज परत येत नाही. अन्यथा आलेला पैसा हा योग्य पद्धतीने वापरायचा आणि तो दुप्पट करायचा. हे जे अर्थतंत्र आहे हे जे महिलांना योग्य प्रमाणात करता येतं ते इतर कोणालाही करता येत नाही असं माझं मत आहे. कारण महिला घरही सांभाळतात, संसारही सांभाळतात, मुलंही सांभाळतात, पती सांभाळतात, आणि हे सगळं करत ज्या प्रकारचा बॅलेन्स आमच्या महिला तयार करू शकतात तो मला असं वाटतं की खरोखर जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रात महिलांना संधी मिळाली की त्या संधीचा फायदा घेऊन तिथे उत्कृष्ट काम या महिला करतात. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये ज्यावेळी मी कॉन्व्होकेशनला जातो 100 सुवर्णपदकं असतील, 90 मुली असतात आणि 10 मुलं असतात. तुम्ही 12वीची अलीकडच्या काळात तर मेरिट वेगळ्या पद्धतीचं असतं, पण जे प्रावीण्यप्राप्त अशा प्रकारचे विद्यार्थी बघितले तर 60% मुली दिसतील आणि 40% मुलं दिसतील. त्यामुळे जिथे संधी मिळाली तिथे संघर्षातून, मेहनतीतून संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न हे आमच्या सर्व भगिनी करत असतात. आणि म्हणूनच आमचाही हा प्रयत्न आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आमच्या या माता भगिनींना कशा पद्धतीनं एक संधी देता येईल हा प्रयत्न आम्ही करतो. मागच्या काळात शिंदेसाहेब, अजितदादा आणि मी
अनेक योजना सुरू केल्या. या सगळ्या योजना आम्ही योग्य पद्धतीनं चालवतो आहोत. त्या योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आहोत. उलट त्या योजनातनं अजून अधिक लाभ आपल्याला कसा देता येईल हा देखील आमचा प्रयत्न आहे. हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाने महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. आणि म्हणून महिला पशुपालक, महिला कुक्कुटपालक, महिला शेळीपालक अशा अनेक योजना महिला शेतकरी आणि महिला पशुपालकांकरता आता आम्ही यावर्षी बजेटमध्ये अनाऊन्स केले आहेत की ज्यातनं उद्योगाचं, व्यापाराचं एक नवीन दालन हे आमच्या महिलांकरता प्रेरणा मिळेल. आणि म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये पुढे जाण्याकरता मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि आमचं सरकार हे सातत्याने महिलांच्या पाठीशी उभं राहील हा विश्वास मी आपल्याला देतो. आणि जाता आता एवढंच सांगतो की आता महिला सगळ्या क्षेत्रात पुढे चाललेल्या आहेत, राजकारणातही पुढे चाललेल्या आहेत. पण आपल्या प्रधानमंत्री मोदयांनी 2029 सालापासनं विधानसभा आणि लोकसभेमध्ये 33% आरक्षण लागू केलेलं आहे. त्यामुळे 2029पर्यंत शिंदेसाहेब आपलं राज्य आहे, 29पासनं महिलांचं राज्य आहे हे तुम्ही लक्षात घ्यावं. आणि त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी आपली वागणूक ठेवावी अशा पद्धतीची या ठिकाणी संकल्पना मांडतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद सर. आपली उपस्थिती आणि आपलं मार्गदर्शन अतिशय मोलाचं होतं. यानंतर माननीय आयुक्त महिला व बालविकास विभाग नयनाताई गुंडे यांना मी विनंती करते की आपण कृपया आभार प्रदर्शन करावं. जागतिक महिला दिनानिमित्त आजच्या कार्यक्रमास उपस्थित आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवलं याबद्दल मी त्यांचे आभार मानते. माननीय मुख्यमंत्री महोदया यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं व आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहिले याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच सभापती माननीय प्राध्यापक शिंदे सर या कार्यक्रमास उपस्थित राहिले याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. विभागाचे मंत्री तटकरे मॅडम, बोर्डीकर मॅडम, सचिव सर, मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि आज ज्यांचा सत्कार झाला ते 10 सन्मानार्थी, त्यांचे नातेवाईक, आज इथे उपस्थित सर्व पत्रकार मंडळी आणि या कार्यक्रमास उपस्थित इतर बंधू भगिनींनो आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणारे कलाविष्कार संस्था या सर्वांचे आभार मानते आणि कार्यक्रम संपन्न झाला असं माननीय अध्यक्षांच्या वतीने जाहीर करते. राष्ट्रगीतानंतर हा कार्यक्रम संपणार आहे, तरी कृपया राष्ट्रगीतासाठी उभा राहा. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. धन्यवाद. यानंतर मान्यवरांचं प्रस्थान होईल, पण सभागृहातील सर्वांना विनंती आहे की इथेच बसून राहायचं आहे. यानंतर अल्पोपहाराची सोय करण्यात आलेली आहे, त्याच्या सूचना दिल्या जातील. सर्वांना कृपया विनंती की आपापल्या जागीच बसून राहायचे, कुणीही इथून बाहेर जायचं नाही आहे. आणि 5 मिनिटाचा एक कार्यक्रम आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर अल्पोपहार कुठे मिळेल याच्या सूचना दिल्या जातील. सगळ्यांनी तातडीने आपापल्या जागी बसून घ्यायचं आहे. मान्यवरांचं प्रस्थान होत आहे, आपण सगळ्यांनी आपापल्या जागी बसून घ्यायचं आहे. आणि आपल्या सगळ्यांची प्रेरणा राजमाता जिजाऊ
यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहेत, अनुभवायला मिळणार आहेत. आरती मुनीश्वर या आपल्या समोर येणार आहेत. सर्वांना विनंती की कृपया आपण आपापल्या जागी बसून घ्यायचे, त्वरित बसून घ्यायचं आहे. कुणीही आता हे सभागृह सोडून जाऊ नये. या एका 5 मिनिटाच्या कार्यक्रमानंतर आपल्याला अल्पोपहार मिळणार आहे. तो कुठे मिळणार आहे याच्या सूचना दिल्या जातील. आरती मुनीश्वर यांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. राजमाता जिजाऊ आपल्या समोर येत आहेत. राजमाता जिजाऊ जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण. आम्ही जिजाबाई रयत आम्हास आऊसाहेब म्हणते, पण त्याही पेक्षा आम्ही आहोत ते शिवबाच्या आई. स्वातंत्र्याचं, स्वराज्याचं, सार्वभौमत्वाचं स्वप्न बघणारी शिवबाची आई. आकाशाला गवसणी घालण्याचं, खडकावर पीक घेण्याचं आणि हिमालयाची उंची गाठण्याचा आमचा ध्यास. म्हणून अगदी शिवबा पोटात असल्यापासून आम्ही त्याच्यावर गर्भसंस्कार करत होतो. शिवबा जन्माला आल्यानंतर तुम्हाला या सुलतानशाहीशी मुजरे करायचे नाहीत. या सुलतानशाह्यांची गुलामगिरी आम्हाला साफ नामंजूर आहे. मला वाटतं आमच्या गर्भामध्ये शिवबानी मुठी आवळायला सुरुवात केली असेल. शिवबा कुशीत आल्यानंतर आम्ही त्या शिकवल्या, त्या रामायण महाभारतातल्या गोष्टी. रामाचं शौर्य, रामाचं धैर्य, भीमाची ताकद आणि कृष्णाची कूटनीती. हा शिवबा स्वराज्याचा रक्षक व्हावा, संस्थापक व्हावा म्हणून आम्ही ध्यासानी पछाडलेलो होतो. आणि शिवबाला आम्ही सारं शिकवत होतो ते फक्त स्वराज्य मिळवण्यासाठी. शिवबानी तोरणा किल्ला जिंकला, मावळ पालथं घातलं आणि सारे मावळे एकवटून त्यांच्या हातात दिलं आम्ही ते शस्त्र आणि स्वराज्याचा विचार. या मावळ्यांच्या सह स्वराज्याची घोडदौड सुरू झाली होती. आम्ही बारकाईने लक्ष ठेवून होतो आणि शिवबाच्या मनावर संततधार धरलेली होती. फक्त स्वराज्य, ही भूमी जर आमची, हे चंद्र सूर्य जर आमचे, तर इथं राज्य सुद्धा आम्हीच करणार. शिवबा थोरला व्हायला लागला आणि त्यांनी स्वराज्याचा उद्योग आरंभला. पण अहो, हे स्वराज्य मिळणं काही सोपी गोष्ट नव्हती. सगळ्यात पहिल्यांदा आला तो आदिलशहाचा सरदार अफजुल्ला, म्हणजे हा अफजल खान. तो या स्वराज्याचा गळा आवळू पाहत होता, घास घेऊ पाहत होता. आमच्या संभाजीस त्यांनी जाणून बुजून मरू दिलेलं होतं. हा आमच्या मनात एक द्वेष त्याच्याबद्दलचा भरलेला होता. द्वेष, जोश आणि त्वेष असल्याशिवाय माणूस प्रयत्न करत नाही. आम्ही शिवबास सांगितलंय, या अफजुल्यास मारणे भाग आहे. स्वराज्यावरचं पहिलं संकट आपल्याला दूर करायचंय. आणि मग अफजुल्याला आम्ही त्याच्या बिळातून बाहेर काढला. महिनोनं मने खलबत केली आणि अफजुल्याला कसं मारायचं ते ठरवलं. प्रतापगडाच्या पायथ्याशी आमच्या शिवबानं आपल्या हातातल्या वाघनखाने या अफजुल्याचा कोथळा बाहेर काढला. खान रूपी हिरण्यकश्यपू नृसिंह होऊन आमच्या शिवबानं फाडला. अफजुल्याचा वध झाला खरा, पण संकटांची मालिका चालूच होती. संकट भित्री असतात, एकली येत नाही, ती हातात हात घालून येतात. अफजुल्याचा खात्मा झाला खरा, पण तेवढ्यात शिवबा अडकले ते पन्हाळगडावरच्या सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये. सिद्धी जोहरचा वेडा कडक, हटेना की फिटेना, मुंगी शिरायला सुद्धा जागा नाही. रसद संपली, आमचे सैनिक थकले. धडका देऊन देऊन आमची साठी उलंडली, तरी अजून तलवारीचं पाणी होतं आमच्याकडे. आम्ही ठरवलं होतं आमच्या शिवबास आम्ही तलवार घेऊन सोडवणार. तेवढ्यात बातमी आली, शिवबा वेड्यातून निसटले. निसटून ते विशाळगडात जाणार होते. अवघे 300 मावळे बरोबर आणि सिद्धी जोहरचं सैनिक दल अफाट. त्यावेळेला आमचा बाजीप्रभू देशपांडे म्हणाला, राजे, जवळ तुम्ही विशाळगडावर जाऊन तोफेचे
बार होत नाही तवर हा बाजी शेवटच्या रक्तापर्यंत लढेल. तुम्ही काही काळजी करू नका. शिवबा निसटला, पावनखिंडीतून विशाळगडावर पोहोचला आणि आमच्या बाजीने प्राणाची बाजी लावून आपला देह तिथे ठेवला आणि खिंड पावन केली. पावनखिंड असे मावळे होते म्हणून स्वराज्य मिळालं त्यांच्या बलिदानावर. पण संकट जसा जसा स्वराज्याचा वारू जात होता तशी तशी संकट मात्र कोसळतच होती. पण आम्ही घाबरलो नाही. आम्ही शिवबास नेहमी नेक सल्ला दिला. आम्हाला रडायची मुभा नव्हती. आमचं काळीच तुटत होतं पण ते दाखवायची मुभा नव्हती, कारण आमच्या प्रेरणेवर स्वराज्याचा रथ धावत होता. तिसरं संकट आलं ते शाहिस्तेखानाचं. औरंगजेबाचा हा मामा येऊन लाल महालामध्ये लपून राहिला होता. येता येता वाटेत त्यांनी पूर्ण बेचिराग केलेलं होतं. त्याच्या समोर समोरासमोर लढाई करणे इतकी मराठ्यांची शक्ती नव्हती. आत्मविश्वास कधीतरी ढळलेला असायचा. त्यावेळेला आम्ही मोहिमा राबवल्या आणि शिवबा सल्ला दिला. शिवबा, त्याच्याच घरात घुसून त्याला मारायचा. अवघ्या मूठभर मावळ्यांसह आमचा शिवबा लाल महालात घुसला. खरं गर्दनच मारायची त्या शाहिस्तेखानाची, पण त्या दिवशी त्याचा अल्लाह त्याच्यावर मेहरबान होता. जणू 3 बोटावर निभवलं आणि शाहिस्तेखान घाबरून पळत सुटला तो औरंगाबादाकडे. जाता जाता त्यांनी सारं पुणे बेचिराग केलेलं होतं. रयतेचं नुकसान झालेलं होतं. ते भरून काढण्यासाठी झाली सुरतेवरची स्वारी. प्रत्येक प्रसंगामध्ये आम्ही शिवबाच्या बरोबर होतो. नवे आम्हीच शपथ घेतलेली होती, स्वराज्य मिळेपर्यंत हा देह ठेवणार नाही, भले आम्ही यमराजाशी सुद्धा भांडू. एका पाठोपाठ एक संकटांची तोंड देत आणि या सुलतान शाह्यांना उखडून टाकत टाकत आता आमचा रथ स्वराज्याकडे निघालाय, शिवबाच्या राज्याभिषेकाकडे निघालाय. आता माझा शिवबा शिवछत्रपती होणार आहे, शिवराज्याभिषेक होणार आहे आणि आपल्या मराठी रयतेला आपला म्हणून राजा मिळणार आहे. स्वतंत्र तख्त, स्वतंत्र निशान, स्वतंत्र झेंडा आणि स्वतःचं स्वराज्य, हिंदवी स्वराज्य. आमचं स्वराज्याचं सपान पूर्ण झालं. शिवबा आमचे पुत्र झाले खरे, पण त्यापेक्षा भाग्यवान आम्ही की आम्ही शिवबाचे आऊ झालो. आता आमचे डोळे पहिलं तरी लागलेत, निघायला हवं. परंतु जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत हे हिंदवी स्वराज्य चिरायू आहे आणि हे जिजाबाईचं स्वप्न शिवबाच्या डोळ्यांनी पाहिलेलं सुद्धा चिरायू आहे. धन्यवाद. जिजाऊंना मानाचा मुजरा. आणि या कार्यक्रमातील आता शेवटचा परफॉर्मन्स नृत्याने होईल. आपल्या सगळ्यांचं आवडतं गाणं जैत रे जैत मधलं जांभूळ पिकल्या झाडाखाली. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया प्रियांका शिंदे आणि त्यांचा समूह, ज्यांनी ही सर्व नृत्य सादरीकरण केली होती. आणि ह्या कार्यक्रमानंतर, ह्या नृत्यानंतर डाव्या बाजूने सगळ्यांनी बाहेर पडायचं आहे. या बाजूने, म्हणजे माझा डावा हात आपल्याला दिसत असेल तर या बाजूने सगळ्यांनी बाहेर पडायचं आहे. आणि तिथे अल्पोपहाराची सोय कशी केली आहे ही मी या डान्स नंतर सांगेन. या कार्यक्रमातला शेवटचा परफॉर्मन्स जैत रे जैत मधलं जांभूळ पिकल्या झाडाखाली. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी, जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी.
सर्व कलाकार, वादक, गायक सगळ्यांनी पुढे यायचं आहे आणि मिती ग्रुपच्या उत्तरा मोने यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्यांच्या संयोजनातून हा संपूर्ण कार्यक्रम साकारला होता. मी निवेदिका मृण्मयी भजक इथेच आपली रजा घेते. नमस्कार, धन्यवाद.